सातत्याने गोगरी रात्री बेरात्री ॲक्शन झाला याचा गोरगरीब असो किंवा मोठा असो त्याचमध्ये जर धावणारी ती आपले शारीरिक चाचा आज त्यांची बातचीत करणं आहे सुका पोलीस स्टेशनच्या इथे यांचं आज चौथी ॲम्ब्युलन्स आहे तिने त्याचा नारळ वगैरे फोडून त्याचं आज हे केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण चाचा जे त्यांचे सगळे संपर्क साधून त्यांची घेऊन चर्चा करणार आहोत. तुम्ही असं वर्ष गेली 16-17 वर्षांमध्ये काय काय तुमचे प्रसंग आले त्या प्रसंगासंदर्भात त्यांची आपण माहिती जाणून घेणार आहोत म्हणून चर्चा करणार आहोत. त्याचा नमस्कार सिन्यूज भारतमध्ये चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तुमचा ह्या व्यवसायाची ॲम्ब्युलन्स आहे पुढं पाहायचं किती वर्षापासून आहे? माझा सरकार ॲम्ब्युलन्स सर्व्हिसचा व्यवसाय 15-20 वर्ष झाले. मी हा व्यवसाय करतो. सुपा पोलीस स्टेशनचे अंडर म्हणजे सुपा पोलीस स्टेशन मला कॉल करतात काही असो हँगिंग मर्डर लावारिस मी ताबडतोब टाईम न लावता तिथं जातो आणि ते काम म्हणजे चालू करतो. सातत्याने तुम्हाला असं काही प्रसंग घडला का बाबा ॲम्ब्युलन्स ॲक्सिडेंट झालेला आहे त्या ठिकाणी तिथे आधार कार्ड नसतं तिथे कुठले प्रूफ नसते मग तुम्हाला न्यायला काही अडचण झाल्यात का? असा काही प्रसंग तुमच्या जीवनात आलेला आहे का? असा बरेच वेळेस प्रसंग आला का आधार कार्ड नाही काय नाही. मी समजा पेशंट असलं तर हॉस्पिटलला घेऊन जातो. हॉस्पिटलनंतर पोलिसांना खबर करतो का अशा अशी व्यक्ती असाच आहे. मग पोलीस स्टेशनवाले सगळं चौकशी करून त्याची विल्हेवाट लावतात. अगर कुणी नसलं तर मग सरकारी हॉस्पिटलला नेऊन आम्ही सोडतो. दुसरी गोष्ट म्हणजे एखादी लावारीस बॉडी असली किंवा काही भेटतं मग त्याचं PM करून आम्ही त्याचा दफनविधी म्हणजे 3 दिवस ठेवून त्याचा दफनविधी करतो. ज्या टायमाला ॲक्सिडेंट होतो त्या टायमाला तुम्हाला आर्थिक अडचण येत असतात म्हणजे तुम्हाला असा कोणते प्रसंग आहे का शहराची बिराची प्रसंग आलेला आहे तुम्ही त्यांनी सगळं काही हे केले गडबडी तुम्हाला प्रसंग आलेला आहे गडबडी झाली तुम्हाला त्याचं काही उचलते वेळी तुम्हाला काही अडचणी आल्या का असा काही अनुभव आहे का? अडचणी अशा खूप येतात पण एखाद्याची मदत घेऊन मी गाडीत टाकतो आणि मग म्हणजे पोलीस स्टेशनला जावंच लागतं. नंतर मग समजा पैसे असो किंवा नसो मी पैशाचा न विचार करता त्याची विल्हेवाट लावतो. एखादा माणूस गरीबी असला तर त्याचे पैसे पण घेत नाही. फक्त समजा आपण हे समजा तर पेट्रोल जात आहे पण माणूस वाचला पाहिजे हे आपलं ध्येय आहे. चला आज जे आपण जे भारत सरकार ॲम्ब्युलन्समध्ये ज्यांनी आज चौथी गाडी घेतली आणि जनतेचे सेवा अवरात्र करतात त्यांचं ध्येय मुलगा असेल ते असतील हे सातत्याने जनतेची सेवा करण्यात प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. आज कॅमेरामन सोमनाथ वरपे सर वरपे सिन्यूज भारत आयनानगर. शारीरिक चाचा हे सातत्याने रोड ॲक्सिडेंट झाला रातची बेराची अवरात्री हे सातत्याने पेशंटला मदत करतात. यांच्यामुळं आतापर्यंत आज सांगितलेलं आता गावात चर्चा हजारो लोकांचे पेशंटचे प्राण वाचवलेत. जे वाचण्यासारखे आहेत त्यांनी दवाखान्यात नेऊन त्याला वाचायचा प्रयत्न केला. त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता गेले 16 ते 17 वर्ष झाले त्यांच्याकडं ते ॲम्ब्युलन्स सेवा देतात. 16 ते 17 वर्ष झाले. रात्री अहोरात्री किती वाजू द्या कोण येऊ द्या ते काही क्षण वाया न घालवता ते सर्व्हिस देतात. पेशंटला उचलतात. पेशंटला पहिल्यांदा फर्स्ट एडसाठी जे जवळ हॉस्पिटल असेल त्या हॉस्पिटलमध्ये सेवा देतात. आता माझं नगर पुणे हायवेला सुप्यामध्ये एक गॅरेज आहे डायमंड मोटर्स. तर आता हायवेचा तो तेवढा जो हायवे आहे तिथून थोडा 1-2 किलोमीटरपासून तर तिथं सगळ्यात जास्त अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आता आम्ही गॅरेजवर असताना कुठं आवाज आला तर आम्ही फोन केला तर काही क्षणात ते तिथे येतात आणि त्या पेशंटचा जीव वाचवतात. त्याला फर्स्ट एड करतात. म्हणजे 16-17 वर्षापासून ते कमी एकदम अल्पदरात पण सगळ्यांना सेवा देतात. गरीब असले तर ते पैसे घेत नाहीत काही नाही. म्हणजे त्यांचं खूप मोठा मोलाचा वाटा आहे या ॲम्ब्युलन्समध्ये. आता त्यांनी सुपा पोलीस स्टेशनसाठी आता ॲम्ब्युलन्स पण घेतली. चौथी गाडी म्हणते आता ही चौथी गाडी घेतली त्यांनी ॲम्ब्युलन्स सुपा पोलीस स्टेशनसाठी. म्हणजे जे सुपा पोलीस स्टेशनच्या हाती जेवढे पण काही ॲक्सिडेंट होतील काय होतील ते त्यांना सर्व्हिस देतात. त्यांना पुढे वाटचालीस काय तुमच्या शुभेच्छा? आता त्यांनी अजून आता त्यांचा मुलगा पण आहे साबीर सय्यद म्हणून. तो पण ह्याच क्षेत्रात आता आहे ॲम्ब्युलन्समध्ये. तो पण त्याला पण कॉल केला. तो पण निम्म्या रात्री अहोरात्री येऊन पेशंटची मदत करतात. सगळ्या गोष्टी करतात.